Go A Day Today, your go-to for news across. नमस्कार इश्टानो, आयचो हो व्हिडिओ मातसो चड लांब जातलो कारण की जर 39A ची केस आमी फाटल्या दिसांनी प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करून तुमच्या समोर हाडलेली. तेजे डिटेल इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट जाल्लेलें आहा इश्टानो, आनी हे सगळी म्हायती तुमच्या फुड्यान मांडपाक मातसो जास्त वेळ लागतलो. मातशें पाश्याच काडचे, पूण एक सांगता, तितलेच मजेशीर म्हायती तुमकां मेळटली. सो सुरवात करुया. अजून पर्यंत आमकां कितें म्हायती मेळ्ळी ती मातशी पयलीं आमी परत रिकॅप करून पळोवया. सो इश्टानो पळोवन घेवचे. 29 मे 2026 गॅजेट तेजेर सिरियल नंबर 11 चेर जी केस फॉर 39A चेंज ऑफ झोन प्रिलिमिनरी नोटिफिकेशन जाल्लेले ते डिटेल्स. सर बायोटेक इंडिया लिमिटेड, नेम ऑफ द एप्लिकंट, सर्वे नंबर 43 of 27, दावोर्लीम सालसेर. आणि रिजनल प्लॅनान कितें लागला काय म्हटल्यार लेक वॉटर बॉडी, टोटल एरिया 10,400, प्रपोज लँड यूज सेटलमेंट, एरिया प्रपोज इन स्क्वेअर मिटर्स 10,400. एप्लिकंटान अख्खीच मागलेली, पूण TCPन मातशी म्हणटात ते की ना अख्खी कशी दितले तुमकां, म्हणून तेंच्यांनी 9,400 अप्रूव्ह केली. फक्त 1,000 स्क्वेअर मिटराचे तळे खूब झाले. अख्खे दावोर्लीच्या गावाक 1,000 स्क्वेअर मिटराचे तळे पेक्षा आनी कितले जाय तर असो प्रश्न तेंच्यांनी गांवच्या लोकांक सहानुभूती दाखयली. समजून घेवचे. TCP मिनिस्टर तो, आनी तेणी आपले थंयसर ते बोर्डान बसयला पळय आपले धाडून मनीस, तेंच्यांनी तुमकां सहानुभूती दाखयली आनी 10,000 स्क्वेअर मिटराचे जे तळे आसले ते 1,000चेर आतां तेंच्यांनी कन्सिडर केले, हेजेर सोडटा म्हणून. सो हे पळय रिजनल प्लॅनाचेर तळे म्हणून मार्क्ड आसा. आमी 114 पळयले. 114चेर आमकां सामकें स्ट्रायकींग जे ग्रिवियन्स दिसले, खटकली जी गोश्ट, ती म्हटल्यार नेम ऑफ द ऑक्युपंट. एप्लिकंट थंयसर सर बायोटेक आसा आनी हांगासर त्या तळ्याचे 43 of 27 मेसेज शुभांकर्स प्रायम प्रॉपर्टीज प्रायवेट लिमिटेड म्हणून येवपाक लागली. बाकी सगळे सेम, 10,400 स्क्वेअर मिटर सगळे जशे थंयसर एप्लिकेशनान आसा, म्हटल्यार गॅजेटान जे येयल्लेले तशेंच हांगासर 114चेर एक्सेप्ट फॉर द नेम ऑफ द ऑक्युपंट. ते एप्लिकंट दुसरो, हांगा ऑक्युपंट दुसरो. हे जेन्ना आमकां लिंक मेळ्ळे, हेजेर मागीर आमी मातशी जास्त चवकशी केली आनी तेजे फुडें आमकां हेजे डायरेक्टर्स कोण ती म्हायती मेळ्ळी. डायरेक्टर्सांची नांवां सिद्धेश देसाय आनी ओमकार संजय कुमार कांबळी. रजिस्ट्रेशन काढले मागीर ते कंपनीचे शुभांकर्स प्रायम प्रॉपर्टीज प्रायवेट लिमिटेड, रजिस्ट्रेशन ऑफ ROC गोवा, रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी गोवा. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 30 मार्च 2025. ॲड्रेस रजिस्टर्ड ॲड्रेस फ्लॅट नंबर 56, राया राजाराम चेंबर्स, केपें, साऊथ गोवा, गोवा, इंडिया. आनी ईमेल आयडीच्यान आनी एक आमकां लिंक मेळ्ळी इन्व्हेस्टिगेशनान की शुभम फळदेसाय 2211@gmail.com. आमी मातशें डिटेलान ही पयलीं आमी सांगलेली, परत एकदां रिकॅप. त्याच कंपनी त्याच एड्रेसाचेर आनी एक कंपनी रजिस्टर्ड आहा, चिफ्टियन्स गोवन्स एंटरप्रायजीस प्रायवेट लिमिटेड, एड्रेस सेम. आनी ह्या कंपनीचे डायरेक्टर एक कॉमन डायरेक्टर आहा, ओमकार संजय कुमार कांबळी, आनी दुसरो जो हांगासर डायरेक्टर आहा तो शुभम सुभाष फळदेसाय. आतां नवीन म्हटल्यार नवीन म्हायती फुडली. आमी रिसर्च करतो कोणी योगायोग म्हणटात पळय, कोइन्सिडेंटली आमकां हो पोस्ट हातीक पडलो. आनी कितें मेळ्ळें आमकां, ह्या गोवन रिपोर्टराची 11 सप्टेंबर 2022 न्यूज. ते कितें म्हणटा, डॉक्टर शुभम फळदेसाय सन ऑफ मिनिस्टर सुभाष फळदेसाय. म्हटल्यार सुभाष फळदेसायचे चेड्याचें नांव कोइन्सिडेंटली शुभम आसा. आनी थंयसर डायरेक्टरूय जे कॉमन हे आसा पळय कंपनी, तेजो डायरेक्टरूय शुभम फळदेसाय आसा. आनी जे कंपनीचे जे आतां खूब तळे विकते घेतला पळय तेजे ईमेल आयडी शुभम फळदेसायची आसा. तशेंच जेन्ना ह्या विशया बद्दल पत्रकार बाबा आमचो श्याम नायक गांवकारी चॅनलाचो, तेंच्यांनी जेन्ना सुभाष फळदेसाय मंत्र्याक प्रश्न विचारलो
तेंच्यांनी कितें उत्तर दिल्लेलें तें तुमकां सगळ्यांक यादूच आसतलें. याद ना जाल्यार परत एकदां पळोवन घेवया इश्टानो, पळोवन घेवचें. दवरले हांगानी एक तळें करपाचें कन्वर्शनाक घातलां. खबर आसा? सुभाष बाब तुमकां बीन खबर आसा? परत एक फावटी रिपोर्ट माग दाखयता की दवरलेच्या तळ्याचे आनी आज वचून फाल्यां इन्स्पेक्शन करत तें तळें आसा काय कितें आसा तें पळयात. तुमी इन्स्पेक्शन करात सगळे वचून की तळें आसा काय कितें. आमी कोणी केन्ना मागला तेन्ना इन्स्पेक्शन केलें जर जाय. इन 2021 इट वॉज अर्लियर सेटलमेंट. 2021 सेटलमेंट टू लेक केला आनी आतां वचून जर तुमी घेतले जर जाय जाल्यार खूब मेळटलें. भायर भायर कितें उलोवपाक तातूंत एक शुभम सुभाष फळदेसाय म्हणून ताचें आसा नांव आयलां म्हणून. कोणी हांवें मागला हें पळय ना 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 ताचें नांव आयलां. कोण असो वळखता काय म्हणून तुमी ते? ताजेर तुमी चवकशी केलें जर जाय जाल्यार कळटलें खंय नांव आसा कितें आसा तें पळयतलें. आनी आतां फाल्यां वचून सगळें इन्स्पेक्शन करत ती तळी आसा काय कितें आसा ती ड्रॉप ऑफ वॉटर आसता काय. सो ऐकलेत न्हू. सो तेणी सांगलें की वचून इन्स्पेक्शन करा म्हणून. तेज्या उपरांत त्या गांवच्या लोकांनी थंयसर प्रेस कॉन्फरन्स घेतलो तळ्या कडेन. तेंच्यांनी तळ्यान थंय देंवोन दाखयलें मिडियाचेर की थंय उदक आसा म्हणून. आतां सिन्स मिनिस्टर सुभाष फळदेसाय इतलो कॉन्फिडंट आहा की थंय ड्रॉप ऑफ वॉटर सुद्दां ना म्हणून, जाल्यार तेंचे कडेन एक मागणी. पयलीं आमी सर्कशीक बीन वयताले पळय, थंयसर न्हू एक मौत का कुवा म्हणून एक खेळ आसतालो. ते मोटरसायकलींतल्यान अशें बायन अशें मोटरसायकल चलयताले पळय, तशें मिनिस्टर सुभाष फळदेसाय आनी तो कोण जो शुभम सुभाष फळदेसाय आहा पळय ते एक मोटरसायकलीचेर, दुसरे हे दोन डायरेक्टर आहा ते ओमकार आनी तो कांबळी बाब कोण तो दुसरे मोटरसायकलीचेर, आनी तिसरे TCP मिनिस्टर आनी तेजे जे गायतोंडे बीन बसयलात पळय तेंच्यांनी ते बोर्डार तेंच्यांनी, नाल्यार तो दुसरो फळदेसाय आसा न्हू राजेश फळदेसाय, तेका घेवन अशे 3 मोटरसायकली न्हू तेंच्यांनी अशी 5 ते तळ्याची प्रदक्षिणा करून आमकां दाखोवपाची की थंय उदक ना म्हणून. मागीर मे बी पटत आमकां, कित्याक लोकांनी तर सांगलां उदकान देंवन दाखयलां. आतां मिनिस्टर सांगता थंय TCPन सांगलां की थंय 10,000चे तळे ना, 1000 स्क्वेअर मिटराचे तुमकां उदक दवरपाक मेळटा तितलें पुरो म्हणून. अशी परिस्थिती करून दवरलेली आहा. सो आमी मौत का कुवा पळोवया इश्टानो की मिनिस्टर सुभाष फळदेसाय आनी ते सायडीन आमचो TCP मिनिस्टर मोटरसायकलीचेर वचून आमकां मौत का कुवा करून दाखोवनी, मागीर आमकां पडटलें की थंय तळें ना म्हणून. बरोबर न्हू. फुडें या आनी हांगासर हे पळयतो कोणी तुमकां तिडक मारपाक जाय इश्टानो, पळोवन घेवचें. आमी सेलडीड काडली. सेलडीड पळया इश्टानो केन्ना 10 सप्टेंबर 2025 सेलडीड मारला. आतां ह्या सेलडीडान त्या तळ्याचें नांव पळया. 114 त्या तळ्याचें नांव टँक म्हणून दाखयता. पूण सेलडीडान हांगासर पळया एफ्रोमेंटो लगाव वेला. तरीच आमी इतले दीस चिंत्ताले की तळे प्रायवेट प्रॉपर्टी कशी जाली काय म्हणून. गोंयांत चडशे फावटी अक्षरशः प्रत्येक फावटी पळोवपाक गेल्यार तळी जी आसा ती आयदर गव्हर्मेंट किंवा कॉमनिदाची आसताली. हे प्रायवेट कशें उरले. तळ्याचें एक्चुअल नांव पळय जाल्यार अफ्रामेंटो लगाव वेला म्हणून. तर दावोल्ली जे कोण कॉमनिदाद आहा तुमचे मातशे डॉक्युमेंट्स आसपून पळया. आमच्या हिशोबान हे कॉमनिदादचो जागो तळें ते. आनी कशें कितें आतां प्रायवेट जावन हेंचे कडेन पावलेले आहा पळय शुभांकर प्रायम प्रॉपर्टीज प्रायवेट लिमिटेड, ते मातशें चवकशी करा आनी ते आपल्या हातीन परत घेवपाचे बंदोबस्त करा. ही एक फायंडींग आमची. फुडें या. कितले पयशे दिवन घेतला ते पळोवचे इश्टान. 2,70,00,000 तेंच्यांनी हे तळे घेतले. आतां प्रश्न, कोण 2,70,00,000 आनी स्टॅम्प ड्युटी बीन एड करून 3 कोटी जाता ते. कोण 3 कोटी घालून तळे परचेज करतलो. टील द टायम तेका कॉन्फिडन्स ना. कॉन्फिडन्स आसा की आपल्याक कोण तरी ते तळे सेटलमेंटान घालून दितलो म्हणून. आनी मागीर तुमकां आमी ब्रोकर जनता पार्टी भ्रश्टाचारी जनता पार्टी बीन म्हटलें काय तिडकी मारता. हेजें उत्तर दिवचें आतां.
2,70,00,000 सेल डीडाचेर ह्या पानार दाखयता. फुडें 3 कोटी कशी जाता ती दाखयता तुमकां. आतां इश्टानो हे पळोवन घेवचें आनी हे मजेशीर आहा. द सेड प्रॉपर्टी इज लोकेटेड एट मारगांव सिटी ऑफ सालसेत तालुका. द सेड प्रॉपर्टी इज सिट्युएटेड विलेज दावोर्लीम, सालसेत, गोवा, एट मेजरिंग एन एरिया ऑफ 10,400 square meters. The market value of the said property is rupees 12 crores 48 lakhs only at rupees 12,000 per square meters. ही मार्केट व्हॅल्यू आहे. फुडें आसा. However, the said property is earmarked as lake zone as per RPG 2021 and as per zoning certificate dated 29/1/2025 falls within A zone agriculture and therefore as per notification number so and so dated so and so there is exemption of 75% less on the base price. पुढे पळया. There is exemption of 75% less on the base price म्हणतात पळय. In view of the above exemption, the value of the said property after claiming exemption is rupees 3,000 per square meters and thus the said property is valued at 3 crores 12 lakhs. Accordingly, stamp duty at 5% payable on the present deed is 15 lakhs 60,000 is paid herein. सो ते आता 12 कोटीची प्रॉपर्टी 3 कोटीन घेता. कित्याक तर ते तळे म्हणून आहा म्हणून. ते मागीर TCP कडेन येता की हे तळे न्हू, हे सेटलमेंट, आनी ते जायनात फुडें 12 कोटी. म्हटलें हे कितें म्हणपाचें हेका. 3 कोटीन तो घेता 2025 एका वर्सा भितर. सप्टेंबरान पोरू घेतला तेणी ती जागा. सेल डेट सप्टेंबराची आसा आनी तांकां आतां जुलयान आसा आमी. तांकां ते आतां सेटलमेंट करून दिता आनी ते मार्केट व्हॅल्यू म्हणटा 12,000. सॉरी 12 कोटी. 12,000य न्हू, 12 कोटी. म्हटल्यार एका वर्सा भितर तुमी 9 कोटी. तेज्या फुडें इतल्यान सोंपोंक ना हे. इश्टानो, कंपनीचे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन पळया. शुभलकस प्रायम प्रॉपर्टीज प्रायवेट लिमिटेड हे बाय द वे तेंचे पॅन कार्ड 30/3/2025. 30 मार्च 2025 कंपनी रजिस्टर केली. तेंच्यांनी रेझोल्युशन घेतले केन्ना 1 एप्रील 2025 कितें म्हणून की आमी ती दावोर्लेचे प्रॉपर्टी परचेस करची म्हणून. कंपनी कितल्या रुपयांनी फॉर्म केल्लेली ती हांगा पळोवया इश्टानो. शुभलकस प्रायम प्रॉपर्टीज प्रायवेट लिमिटेड पेड अप कॅपिटल 10,000 आणि ऑथरायज कॅपिटल 1 लाख. ह्या अमाउंटान तेंच्यांनी 30 मार्च 2025 कंपनी फॉर्म केली आणि दुसऱ्या दिसा 1 तारखेक 1 एप्रिलाक ते रेझोल्युशन घेता की आमी दावोर्लेचे ते तळे घेवया 3 कोटी रुपया. फुडें इतल्यान सोंपोकूय ना हे अशे मजेशीर गोष्टी चल्ला. आनी हे ब्रोकर जनता पार्टी आनी भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या कार्यकालान सरकार चलयतात खंय. हे सरकार न्हू, अशी सरकार चलोवप आसना. फुडें पळया. आतां सेल डिडान मेन्शन आसा तेणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट 17 ऑगस्ट 2024 10 लाखाचो पे केला. हेजो अर्थ कितें? हेजो अर्थ ही कंपनी फक्त आनी फक्त ह्या तळे घेवपाक, झोन चेंज करपाक आनी मागीर हायर रेटीचेर विकपाक लागून फॉर्म केला. आनी हे सगळे हे BJP ब्रोकर जनता पार्टी जी आतां भ्रष्टाचारी जनता पार्टी म्हणपाक सुद्दां कांयच हेजिटेशन ना, एस्टॅब्लिश करता. हे तेंच्या कार्यकालान चल्ला सद्याक. एब्सोल्यूट करप्शन. आतां सांगा, जे कंप्लेनी फायल करपाक भोंवता पळय, तुमकां आमी ब्रोकर जनता पार्टी म्हणटा म्हणून, ह्या फावटी तुमकां ब्रोकरूच न्हू, तुमकां भ्रष्टाचारी जनता पार्टी म्हणटा. कित्याक तर हें कारण आनी हेजें उत्तर दिवचें. आनी बाकीच्या लोकांनी मातशें विचार करचें. इश्टानो, विचार करा.
हे तुमच्या दोळ्यासमोर घडटा आनी तुमी कांयच उलयना कांयच करिना म्हटल्यार कितें आमकां ते जनावरांच्या कोतार काडटा गोरवांच्या कोतार काडटाशें दिसना. विचार करा इश्टानो. देव बरें करूं.